नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे पार्किन्सन रोग, म्हणजे हातापायाला मानेला कंप सुटणे, सतत हालत राहणे. याला पॅरालिस ॲजिटान्स किंवा शेकिंग पल्सी असे सुद्धा म्हणतात. मज्जासंस्थेचा एक गंभीर स्वरूपाचा दीर्घकालीन आजार आहे. यामध्ये स्नायू आकडतात आणि अखंडपणे कंप पावतात. हा मेंदूमधील एक्स्ट्रा पिरॅमिडल व्यवस्थेचा रोग आहे. लक्षणे काय आहेत तर इसवी सन 1817 साली डॉक्टर जेम्स पार्किन्सन यांनी प्रथम या रोगाची माहिती लोकांसमोर मांडली. लक्षणाचे वर्णन करताना ते म्हणतात, रुग्णाच्या नकळत स्नायू कंप पावतात. आधार दिला तर कंप चालूच असतो. कार्यशक्ती नसल्यामुळे स्नायू कमजोर होतात. रुग्णाला कंबरेत वाकून भरभर चालण्याची सवय लागते. हातापायामध्ये थरथर आणि त्याच वेळेस हातापायामध्ये स्नायू आखडणे अशी लक्षणे दिसतात. रुग्ण स्वस्थ बसल्यानंतर आणि झोपेमध्ये थरथर नसते. उत्तेजितपणामध्ये किंवा थकवा असेल तर थरथर जास्त असते. वृद्ध रुग्णामध्ये हातापायची थरथर असते आणि झटके सुद्धा असतात. रोगाचे स्वरूप सौम्य असेल तर रुग्ण तोंडाची खात असल्यासारखी हालचाल करतो किंवा सतत ओठ चावतो. रुग्णाला स्वतःला आणि इतरांना असे विचित्र वाटते, परंतु हा वेडेपणा किंवा मानसिक विकृती नसते. काही काळानंतर बोलताना त्रास सुरू होतो. स्नायू आखडल्यामुळे पाठ दुखते. रुग्णाची इतर सर्व इंद्रिये व्यवस्थित असतात. काही जणांना सौम्य स्वरूपाचा त्रास अनेक वर्षे चालू असतो. तीव्र स्वरूपामध्ये मात्र रुग्णाला हालचाल करता येत नाही. त्याची अवस्था केविलवाणी होते. इच्छा असूनही त्याला बोलता किंवा लिहिता येत नाही. आता याची कारणे काय तर मेंदूमध्ये असे बदल काय होतात हे अजून स्पष्ट समजलेले नाहीत, परंतु या रोगाचा आणि मज्जापेशीतील मेलेलिन या घटकाचा काही संबंध असावा असे दिसते. या पेशींना सबस्टेन्शिया नायग्रा असे म्हणतात. या पेशीमध्ये विकृती निर्माण होत तेव्हा त्यातील डोपामाइन हा घटक कमी होतो. हे डोपामाइन मेंदूमधील संदेश वहनाचे काम करते. तेच कमी पडल्या तर वरील लक्षणे दिसतात. मेंदू जर झाल्यानंतर किंवा कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूच्या दुष्परिणामामुळे सुद्धा पार्किन्सन रोग होतो. वृद्धांमध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणारा रक्तवाहिन्या कठीण झाल्यामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतो. हा रोग बहुधा मध्यम वयानंतर सुरू होतो आणि बहुधा मेंदूतील बेसल गॅंग्लिया नावाच्या भागाचा ऱ्हास झाल्यामुळे होतो. अँटीऑक्सिडंट जीवनसत्वाचा अभाव असेल तर हा रोग होण्याची शक्यता जास्त असते. मेंदू विकृती तज्ञ डॉक्टर लॉरेन्स गोल्बी यांच्या मतानुसार सुरुवातीच्या आयुष्यात आहारामध्ये ई जीवनसत्व कमी असेल तर नंतरच्या आयुष्यामध्ये मेंदूतील पेशीवर त्याचा परिणाम होतो. पार्किन्सन होण्याचे हे एक कारण आहे. काही रुग्णांमध्ये कोणतेही कारण सापडत नाही. उपचार. पार्किन्सन रोगाच्या उपचारामध्ये आहाराला अत्यंत महत्त्व आहे. सुरुवातीला रुग्णाने 5 दिवस फळांचा रस घेऊन उपवास करावा. फळांच्या रसामध्ये पाणी टाकून सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत 2 तासांनी रस घ्यावा. सफरचंद, अननस, द्राक्षे, संत्री, गाजर, पालक, कोबी अशा फळांचा किंवा भाज्यांचा रस घ्यावा. याच काळामध्ये पोट साफ होण्यासाठी रोज गरम पाण्याचा इनिमा घ्यावा. फळाच्या रसानंतर पुढचे 5 दिवस फक्त फळे खावी. सफरचंद, पियर, पीच, पपई, द्राक्षे, संत्री, अननस अशी फळे दिवसातून 4-5 तासानंतर खावी. संतुलित आहार चालू करावा. आहारामध्ये विविध प्रकारच्या बिया, कवच फळे, धान्ये, भाज्या अशी फळे याचा समावेश असावा. दूध, विशेषतः शेळीचे दूध आणि हिरव्या पालेभाज्या याचा समावेश असावा. तीळ आणि तिळाचे तेल या रोगावर गुणकारी आहे. आहारात प्रथिने कमी असावीत. नैसर्गिक खतावर वाढवलेल्या पालेभाज्या खावा. रुग्णाने चहा, कॉफी, बिस्किट, चॉकलेट, खारट पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, लोणची, साखर, मैदा पदार्थ, डबाबंद पदार्थ, गोठवलेले पदार्थ खाऊ नये. मागे सांगितल्याप्रमाणे 5 दिवसाचे उपवास गरजेनुसार पुन्हा एकदा पुढील महिन्यामध्ये करावे. जेवणाचे काही नियम रुग्णाने पाळावे आवश्यक आहे. उदाहरणार्थ जेवताना पाणी पिऊ नये.
जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा जेवणानंतर 1 तासानंतर पाणी प्यावे. प्रत्येक घास नीट चावून खावा. पोटभर जेवू नये. पार्किन्सनच्या रुग्णाने ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणात घ्यायला हवे. 800 ते 3000 युनिट एवढा डोस रोज घ्यायला तर लक्षणे कमी होतात. पार्किन्सनच्या रुग्णावर ई जीवनसत्वाचा काय परिणाम होतो यावर अजून संशोधन चालू आहे. तणावामुळे पार्किन्सन होतो म्हणून योगासने आणि ध्यानधारणा करावी. शवासन हे या रोगावर सर्वात उत्तम आसन आहे. ध्यानधारणा आणि योगासनामुळे स्नायूवर नियंत्रण ठेवता येते. ध्यानधारणेमुळे झोप सुद्धा नीट लागते. रुग्णाचे मन प्रसन्न ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करायला हवे. रुग्णाने नेहमीप्रमाणे कार्यरत असायला हवे. स्नायू आखले असतील तर गरम पाण्याच्या पिशवीने ते शेकावे. मालिश करावी. रोज गरम पाण्याने स्नान करावे. मोकळ्या हवेत हलका व्यायाम करावा. अशा रुग्णांनी फिरण्याचा व्यायाम सर्वात चांगला असतो. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.